नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. एका राहून गेलेल्या गोष्टीचा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी. ही गोष्ट खरं तर 2 महिन्यांपूर्वीची आहे, सांगायचीच राहून गेली होती. आज आठवलं म्हणून सांगतेय. एखाद्या अनोळखी गावातली माणसं किती कल्पक आहेत हे त्यांना न भेटताही समजू शकतं. उदाहरण तुमच्या समोर आहे. हे घरासारखं दिसतंय ते एक रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या छतावर पुरण तयार केलेलं आहे शेळ्यांना चरण्यासाठी. आता इथं शेळ्या दिसत नसल्या तरी त्या तिथं असतात. छतावर कोवळ्या लुसलुशीत गवताचा आस्वाद घेणाऱ्या शेळ्या आणि पिवळ्या छत्र्यांखाली स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेणारी माणसं, असं इथलं सहभोजनाचं चित्र असतं. तुम्हाला आठवत असेल, आपण वॉशिंग्टन आयलंड नावाच्या एका बेटावर फिरायला गेलो होतो विस्कॉन्सिन राज्यात. आणि तिथेच अशी अजून एक गोष्ट होती जी मला तुम्हाला दाखवायची होती, त्याविषयी सांगायचं होतं, फिल्मिंगही केलं होतं. पण का काय माहिती मी विसरून गेले. कधीच नाही पेक्षा उशीर केव्हाही चांगला. त्यामुळं आज करूयात ती राहिलेली सफर. तर हे आहे कॅना आयलँड लाईट स्टेशन. आवर्जून पर्यटकांनी इथं यावं आणि तिकीट काढून हे सगळं बघावं. असं काय विशेष आहे इथं सांगणार आहे, पण आधी आपल्याला तिकीट काढावं लागेल. नेहमी जसं पर्यटनाच्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टोअर्स असतात, यावर मग तिथलं जे वैशिष्ट्य असेल त्याची चित्र वगैरे छापलेली असतात. आता इथं आपल्याला लाईट हाऊस बघायचं आहे, त्यामुळे इथल्या सगळ्या वस्तूंवर लाईट हाऊसची चित्र आहेत. ही सगळी माहिती भिंतींवर दिसतीये आणि इथं एक त्यांनी चित्रफीत सुरू ठेवलेली आहे. ही सुद्धा या लाईट हाऊसची माहिती देणारीच चित्रफीत आहे. शिवाय इथं स्टॅच्यूज दिसत आहेत छोटे छोटे लाईट हाऊसचेच. तर असं हे नेहमीप्रमाणे काही यात विशेष नाही आहे. असं एक स्टोअर आहे. आपण इथं आलो आहे ते फक्त तिकीट काढण्यासाठी. तर तिकीट इथं काढून झालेलं आहे. मी आधी साशंक होते की बघायचं की नाही, पण म्हटलं आलो इतक्या लांब तर ही गोष्ट मिस नाही केली पाहिजे, म्हणून तिकीट काढून हे आता आपण बघण्यासाठी निघालेलो आहोत. समोर तुम्हाला टॉवर सारखं दिसतंय तेच लाईट हाऊस आहे, जे आपल्याला त्याच्या वर टोकावर जाऊन बघता येणार आहे. पण जाता जाता हे छोटंसं घरासारखं दिसलेलं आहे ते ऑइल हाऊस आहे. तिथं तेल, मिनरल ऑइल आणि केरोसिन वगैरे स्टोअर करायचे. आणि हे समोरचं कीपर्स हाऊस आहे. पण त्याच्या आधी त्याच्या मागे आपल्याला समुद्र तुम्ही म्हणाल ज्याला, पण तो नाही आहे, असा तलाव दिसणार आहे. तर तो आधी बघायला जाऊयात. लेक मिशिगन आहे हा. कोण म्हणेल हा लेक आहे, कारण सेम समुद्रासारख्या लाटा येत आहेत आणि समुद्रा इतकीच त्याची अथांगता आहे. त्यामुळं असं वाटतच नाही आहे की आपण एका तलावाच्या काठावर उभे आहोत. डोळ्यात न मावणारा इतका अथांग आहे हा लेक मिशिगन. माझ्या मागात तर तुम्हाला हे जे लाईट हाऊस दिसतंय ही विस्कॉन्सिन राज्यातली एक आयकॉनिक गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही, कारण 1879 सालचं हे लाईट हाऊस आहे आणि खूप सुंदर आहे. इथं जे टुरिस्ट येतात, डोअर काउंटीमध्ये स्पेशली जे टुरिस्ट येतात ते ही गोष्ट बघितल्याशिवाय जात नाहीत. आणि आपण आज डोअर काउंटीमध्ये आलोय तर ही एक ऐतिहासिक गोष्ट आपल्याला बघावीच लागेल. आणि त्याच्या वरपर्यंत जाता येतं आपल्याला. थोडंसं वर दाखवतेस का? येस. तर त्या टोकापर्यंत जाता येतं आणि तिथून मग तुम्हाला दाखवते की हा व्ह्यू कसा दिसतोय. सगळ्यात आधी आपण लाईट हाऊस कीपरचं घर बघूयात. आणि हे घर सुद्धा तितकंच जुनं आहे जितकं हे लाईट हाऊस जुनं आहे, म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीचं. तरी सुद्धा आज ते तितक्याच चांगल्या अवस्थेत आहे. कीपरच्या घराला लागूनच या लाईट हाऊसच्या पायऱ्या आहेत वरपर्यंत, ज्या आपल्याला घेऊन जाणार आहेत. छोट्या 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 आहेत, भरपूर असतील. 89 फूट उंचीवर आपल्याला त्या घेऊन जाणार आहेत. एका वेळी एकच माणूस इथून चढू किंवा उतरू शकतो, एवढ्या त्या छोट्या आहेत. मग समोरून कोणी जरी येत असेल खाली वगैरे तर आपल्याला साईडला थांबावं लागतं. त्याच्यासाठीचं हे छोटीशी जागा त्यांनी साईडला केलेली आहे. तर लाईट हाऊस म्हणजे दीपस्तंभ आपल्याला माहिती आहे. आपल्या आयुष्यात एखादा दिशा देणारा माणूस असतो ज्याला दीपस्तंभाची उपमा दिली जाते. आणि दीपस्तंभाचं कामही तेच असतं की समुद्रातल्या जहाजांना, आता इथं समुद्र नाहीये पण हा समुद्रा इतकाच जो जलाशय आहे, तर त्यातल्या जहाजांना दिशा देणं हे या दीपस्तंभाचं काम असतं. मोठी लाईट लावलेली असते वर. तर वरून हे असं दिसतंय, असं वाटतंय की मी आता ड्रोन झाली आहे आणि ड्रोननी जसा व्ह्यू दिसेल तर तसा हा सगळा वरून या परिसराचा व्ह्यू दिसतोय. पाणी तर खूपच खूपच सुंदर दिसतंय आणि बाकी मेंटेन केलेलं लॉन वगैरे खूप खूप सही दिसतंय सगळं.
150 वर्ष होऊन गेली या पाण्यातून जाणाऱ्या जहाजांना दिशा देण्याचं काम या लाईट हाऊसनं केलेलं आहे. आणि अगदी वादळ वाऱ्याचे प्रसंग आलेले आहेत, ज्यामध्ये माणसांना मदतीची गरज असताना त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा या लाईट हाऊसनं केलेलं आहे. म्हणून याचं इतकं महत्त्व आहे. आणि हे ऐतिहासिक प्रेक्षणीय असं ठिकाण आहे. हे वर आत्ता मी तुम्हाला इथली मोठी लाईट दाखवली आणि आता आपण खाली निघालेलो आहोत. परत आपल्याला या पायऱ्या उतरायच्या आहेत. जवळजवळ या पायऱ्या 97 वगैरे आहेत, 100च्या आसपास. आणि खालून पुन्हा एकदा मी त्या लाईट हाऊसकडे बघतीये. खूप छान वाटलं, कारण त्यावर एवढ्या टोकावर जाऊन आपण खाली आलेलो आहोत. आणि इथं त्याच्याच परिसरात हँडपंप दिसलेला आहे. आता अशा प्रकारचे हँडपंप्स तर आपल्याकडे गावांमध्ये खेड्यांमध्ये असतात, पण इथं कधी दिसेल असं वाटला नव्हता. खरं तर याचा शोध खूपच जुना आहे. म्हणजे अगदी 14व्या शतकात वगैरे युरोपात सेम अशाच डिझाईनचे हँडपंप्स आढळले होते. आता इथून आपण आपली कार पार्किंग केलेली आहे तिथं जायचं आहे आणि त्यासाठी ही ट्रॅक्टर राईड आहे. चालतही जाऊ शकतो आपण, पण आहे ट्रॅक्टर तर तोही आनंद घेऊ शकतो आपण. दोन्ही बाजूला तलाव आणि त्याच्या मधोमध असणारा हा रस्ता. येताना आपण चालत आलो होतो यावरून. त्यांनी सांगितलं होतं की शूज वगैरे तुमचे प्रॉपर पाहिजेत, कारण मध्ये मध्ये पाणी असू शकतं. त्यामुळे पण जाताना या ट्रॅक्टरने आता पार्किंगकडे जातोय. कसं वाटतंय ट्रॅक्टरमध्ये बसून? तुला कसं वाटतंय? छान. आर यू एन्जॉयिंग इट? हो. मग असं थम्सअप कर ना. मग थम्सअप असतो का? दिल डन. बाय. लाईट हाऊस बघून आम्ही निघालो आणि असं वाटलं होतं अजून एखादा पॉईंट कव्हर होईल, पण तो होऊ शकला नाही. आता एका पार्कमध्ये थांबलेलो आहोत. इथं जेवणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. डायरेक्ट घरी जाणार आहोत. मध्ये आधी आम्ही मग काहीच प्लॅन केला नाही, कारण फार उशीर होणार होता म्हणून. तर आवडलं का तुम्हाला हे लाईट हाऊस? मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय.